क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव। बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची, माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। रत्नागिरीत आज उपमुख्यमंत्री शिंदेंची आभार यात्रा दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानात जाहीर सभा होणार। सभेची जय्यत तयारी, 50,000 नागरिकांसाठी आसन व्यवस्था। शिवसेनेत कोण येणार याबाबत आधीच सांगणार नाही, आधी बोलल्यानंतर समोरचे सावध होतात। ऑपरेशन यशस्वी होऊन पेशंट बरा झाल्यानंतर ऑपरेशन टायगर बाबत सांगणार, शंभूराज देसाईंचं विधान। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून 2 मोठे पक्षप्रवेश होणार। येत्या मंगळवारी उबाठा गटातील 2 मोठे पक्षप्रवेश, मंत्री भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट। भाजपा आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट, बावनकुळेंच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी भेट। धस, मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यात फक्त मतभेद, बावनकुळेंची प्रतिक्रिया। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं, त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली, माघार घेणार नसल्याचं सांगितलं, सुरेश धसांचं स्पष्टीकरण। तर धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासस्थानी जात 2 दिवसांपूर्वी भेट घेतली, तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय, आमचा लढा सुरूच राहील, धसांची प्रतिक्रिया। सुरेश धस, धनंजय मुंडे एकत्र आले तरी फरक पडणार नाही, आम्ही देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, मस्साजोग ग्रामस्थांची प्रतिक्रिया। महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाची परळीत झाडाझडती, विशेष पथक अंबाजोगाईत तळ ठोकून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का, सिल्लोडमधील सुरेश बनकर पुन्हा भाजपात, ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनकरांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। परतूरचे माजी आमदार सुरेश जेथलिया आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशिकमध्ये मनसेला पुन्हा धक्का, 25 ते 30 पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतरही पक्षात गळती सुरूच। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार, ठाण्याच्या मध्यवर्ती जनता दरबार भरणार। राजकीय पक्षही आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येणार, निवडणुकीदरम्यान जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी तसंच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी अनेक याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश। बीडमध्ये शरद पवार गटाची आज बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर बैठकीला मार्गदर्शन करणार। पुण्यात मंत्री नितेश राणेंविरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी, मंत्री साहेब सत्तेचा एवढा माज बरा नव्हे अशा आशयाचे बॅनर, नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात शरद पवार गट आक्रमक। नागपूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 112 कोटी रुपयांची तरतूद, नागपूरच्या विकासाला गती मिळणार, पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या कामासाठी 72 कोटी, मूलभूत सुविधांसाठी 20 कोटी, तर हुडकेश्वर नरसाळा भागासाठी 20 कोटींची तरतूद। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून राज्यव्यापी एल्गार, 20 फेब्रुवारीला कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक, काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या नेतृत्वात शक्तीपीठ विरोधात चर्चा होणार। म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या दालनात महिलेनं नोटा उधळल्या, आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक केला जाणार, शिळेची झीज रोखण्यासाठी शुद्ध ब्रँडेड तेलच शनिदेवाला वाहण्याचा देवस्थानचा निर्णय। आवादा कंपनी खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतला, बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात घुलेला न्यायालयीन कोठडी। खासदार अमर काळेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, मतदारसंघातील विकास कामांना मंजुरी प्रदान करण्याबाबत गडकरींना निवेदन। साताऱ्याच्या मेढा आगारला 8 नवीन बसेस मिळाल्या, नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळा मंत्री शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत संपन्न। अमरावतीतील पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापडकरांच्या वाढदिवसानिमित्त अमित शहांचा फोन, शहांकडून शंकरबाबांची आत्मीयतेनं विचारणा। पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा, आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 गावांना शुद्ध पाणी दिलं जाणार, पालिकेकडून पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाकडे 606 कोटींच्या निधीची मागणी। नागपुरात जीबीएसचा पहिला बळी, रुग्णाच्या चेहऱ्यावर पक्षघात आणि श्वसनक्रियाही झाली होती प्रभावित, 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। नाशिकच्या सिन्नरमधील दातलीत 2 गटात हाणामारी, अंगावर गाडी घातली, नंतर कोयत्यानं वार करत तरुणाची हत्या केली, हाणामारीत 5 जणही जखमी, भाऊबंदकीच्या वादातून हत्या झाल्याची माहिती। कोल्हापूर शहरातील कचऱ्याचे ढीग, महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगलट, 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवारही निलंबित।
छत्रपती संभाजीनगर शहरातील जिमला भीषण आगीत संपूर्ण जिम जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गातील कालवंडवाडीत शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. आगीत घर जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. तलाठी पोलीस पाटलांकडून घराची पाहणी. पुण्याच्या आंबेगावातील शामदार देवस्थान परिसरातील वनपरिक्षेत्राला आग. झाडी आणि गवत जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बुलढाण्याच्या आसलगावात पुन्हा चोरटे सक्रिय. घर फोडून 2.5 लाखाचा ऐवज लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये ऍक्सिस बँकमधून 5 कोटींचा अपहार. बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींची कारागृहात रवानगी. एका आरोपीला पोलीस कोठडी. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुण्यातील वानवडी जगताप चौकात मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा. स्थानिक नागरिकांकडून अशा प्रकरणावर नाराजी व्यक्त. त्वरित कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. डोंबिवलीतील निळजा आरोग्य केंद्रातील 5 कर्मचारी निलंबित. आरोग्य केंद्रात गैरहजर असल्यानं जिल्हा परिषदेची कारवाई. प्रशासनाच्या कारवाईनं कर्मचारी वर्गात खळबळ. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची लेखी परीक्षा 1 मार्चपासून. परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध. भात खरेदी आणि बारदान घोटाळ्यासंदर्भातील अपर्णा खाडेंचे उपोषण मागे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खाडेंना कारवाईचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यात यंदा बिजवाई कांदा पिकाच्या क्षेत्रात वाढ. यंदा कांदा पिकाला भरघोस उत्पन्न मिळण्याची शक्यता. नांदेडमध्ये 13,54,662 क्विंटलची सोयाबीन खरेदी. 5 एजन्सीद्वारे 35 केंद्रावर सोयाबीनची खरेदी. कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाला 6,600 रुपयांचा दर. चांगला भाव मिळत असल्यानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड्यातील बाजारपेठेत मोसंबीच्या दरात वाढ. पुढील आठवड्यात दर आणि आवक दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज. मोसंबीला प्रतिटन 14 ते 20 हजारांचा दर. वाशिमच्या वनोजा गावाला मिळते ऑरेंज व्हिलेजची ओळख. वनोजा गावात 722 हेक्टरवर संत्र्याची लागवड. कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संत्र्याचं उत्पादन. सोलापूरच्या करमाळ्यातील शेवग्याच्या पाल्याची पावडर थेट अमेरिकेत. साडेगावच्या महादेव मोरेंचा नवा प्रयोग. धाराशिवच्या परंड्यातील शिराळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी शेतकरी आक्रमक. रस्त्याचं काम तात्काळ सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत मागणीचं निवेदन. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात कबड्डी स्पर्धांचं आयोजन. कबड्डी खेळाडू कौदाडेंच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धांचं आयोजन.